नमस्कार मित्रांनो, स्वामी समर्थांची कृपा सदैव आपल्या सर्वांवर राहो। आपले स्वागत आहे स्वामी भक्तप्रीती या आपल्या आध्यात्मिक आणि मार्गदर्शक चॅनलवर। आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण अनेक गोष्टी विचार न करता करतो, पण त्या आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम करू शकतात। अशाच एका सवयीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। रात्री कपडे धुण्याचा आपल्या जीवनावर होणारा दुष्परिणाम। वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून यामागील सत्य काय आहे, रात्री कपडे धुणे टाळल्याने कोणते लाभ मिळतात, चला तर मग आपण जाणून घेऊया। पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या प्रत्येक कामाच्या वेळा बदलल्या गेल्या आहेत। कोणतीही कामं कधीही केली जातात, त्यातील एक काम म्हणजे कपडे धुणे। पण रात्रीच्या वेळी कपडे धुणे अयोग्य असल्याने वास्तुशास्त्रात याचं सांगितलेलं महत्त्व आहे। त्यामुळे नेमकं काय होते ते आपण जाणून घेऊ। आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक माणूस इतका व्यग्र झाला आहे की त्याच्या झोपेपासून ते उठण्यापर्यंतच्या सर्व कामांच्या वेळा पूर्णपणे बदलल्या गेल्या आहेत। अनेकदा असे होते की जी काम सकाळी करायची असतात ती वेळेअभावी संध्याकाळी किंवा रात्री देखील केली जातात, पण प्रत्येक कामाच्या वेळा ठरल्या आहेत आणि त्यानुसारच ती केली गेली पाहिजे, ते योग्य असतं। या कामांमध्ये कपडे धुणे देखील समाविष्ट आहे। दिवसा वेळेअभावी बरीच लोक रात्री कपडे धुतात, पण वास्तुशास्त्रानुसार असे करणे योग्य आहे का, याबद्दल वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगितले आहे हे आपण जाणून घेणार आहोत। रात्री कपडे धुण्याचे अनेक तोटे आहेत। वास्तुशास्त्रानुसार दिवसा नेहमी कपडे धुवावे। दिवसा कपडे धुतल्यामुळे त्यांना चांगला सूर्यप्रकाश आणि हवा मिळते, त्यामुळे त्यांच्यामध्ये राहिलेले जंतू पूर्णपणे नष्ट होतात। दुसरीकडे रात्री कपडे धुणे उलट आहे। पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा न मिळाल्याने सर्व जंतू रात्रीच्या वेळी ओल्या कपड्यांवर चिकटून राहतात, जे पुढे अनेक आजार घेऊन येतात। रात्रीच्या वेळी धुतलेली कपडे घातल्यामुळे आजारी पडण्याची शक्यता वाढते। जीवनात येते नकारात्मक ऊर्जा। धार्मिक विद्वानांच्या मते रात्री कपडे त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा जंतूच्या रूपात प्रवेश करते। सकाळी हे कपडे परिधान केल्यावर ती नकारात्मक ऊर्जा व्यक्तीमध्ये प्रवेश करते आणि त्यानंतर त्याच्या सर्व क्रिया उलट होऊ लागतात। त्यांना जे काम करायचे आहे त्यात अडथळा येतो, त्यामुळे व्यक्ती निराश होऊ लागतात। घरातील सुख समृद्धी निघून जाते। वास्तुतज्ञांच्या मते शक्यतो रात्री कपडे धुणे टाळावे। काही कारणास्तव दिवसा वेळ नसेल आणि रात्री कपडे धुवावे लागत असतील तर ते उघड्यावर वाळवू नयेत। असे केल्याने सर्व प्रकारचे लहान जंतू त्याच्यावर चिकटतात, जे नंतर मानवी जीवनात आपली मोठी हानी करतात। यासोबतच त्यामुळे घरातील सुख समृद्धीही कायमची निघून जाते। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, तुम्हाला ही माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला हा विषय उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा। आमच्या स्वामी भक्तप्रीती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून स्वामी कृपेशी संबंधित नवीन मार्गदर्शनात्मक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। जय जय श्री स्वामी समर्थ। अखंड राहो तुमची भक्ती आणि लाभो सद्गुरूंची कृपा। जय जय श्री स्वामी समर्थ।